नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज तुमची सखी बनवणार आहे चटपटीत अशी भरलेली मिरची। चला तर मग पटकन करूया सुरुवात। इथे मी 1 वाटी काळे तीळ घेतलेले आहेत। हे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता, याला काळवे सुद्धा म्हणतात। यासोबत आपल्याला सुकं खोबरं किसून घ्यायचं आहे। हे सुद्धा मी 1 वाटी घेतलंय। इथे मी 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा अख्खे धणे घ्यायचे आहेत। पुढे घेतलेले आहे 1.5 चमचा मीठ। मीठ थोडं जास्तच घ्यायचंय। पुढे आपल्याला लागणार आहे थोडेसे मेथी दाणे। त्यासोबत मी इथे 200 ग्राम हिरवी मिरची घेतलेली आहे। आता सर्वात प्रथम आपल्याला तिळकुट बनवून घ्यायचं आहे आणि तिळकुट बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे। मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले तीळ हे भाजून होतात। सुगंध यायला लागला आणि तीळ उडायला लागले की समजायचं तीळ हे व्यवस्थित असे भाजले गेलेत। मिनिटभर तीळ भाजून झाले की यामध्ये घालायचं आहे मीठ। आता मी इथे मीठ टाकून घेते। तुमच्याकडे खडा मीठ असेल तो टाकला तरी सुद्धा चालेल। चांगलं मिक्स करून घ्या। आता इथे माझे तीळ भाजून झालेले आहेत। हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तीळ भाजून झाल्यानंतर आपल्याला मेथी दाणे आणि धणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवर एका मिनिटभरामध्ये भाजून होतात। धणे आणि मेथी दाणे 70% भाजले की यामध्ये घालायचे आहे बडीशेप। बडीशेप आपण नंतर घालतो कारण ती लवकर भाजली जाते। आता या तिन्ही गोष्टी व्यवस्थित अशा भाजून झालेत। आता ह्या सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते। यानंतर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय। खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर 5 मिनिटांमध्ये खोबरं भाजून होतं। आता खोबरं सुद्धा व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। हे सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण हे तीळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। तीळ आणि मिठासोबत भाजलेले मेथीदाणे, बडीशेप आणि धणे सुद्धा यामध्ये घालते। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद सुद्धा टाकून घ्यायची आहे। मिक्सरला फिरवून घेऊयात। आता आपले तीळ मिक्सरला लावून झालेले आहेत। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून बाजूला करून ठेवते। आता खोबरं सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय। खोबऱ्यासोबत लसूण सुद्धा बारीक करून घ्यायचे। आता आपली खोबरं आणि लसूण सुद्धा बारीक करून झालेली आहे। आता आपलं जे तिळाचं मिश्रण आहे यामध्ये खोबरं आणि लसूणचं मिश्रण सुद्धा मिक्स करून घ्यायचंय। आता हे दोन्ही मिश्रण मी एकजीव करून घेते। हे तिळकुट हवाबंद डब्यात ठेवला तर आरामात महिनाभर टिकतं। तुम्ही हे कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता। एक्स्ट्रा मसाल्याची गरज लागत नाही। आपले तिळकुट आता तयार झाले। आता आपण मिरची भरून घेऊयात। मी या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण याला कट मारून घ्यायचंय। या प्रकारे बरोबर मधोमध कट मारून घ्यायचंय। इथे बघू शकता तुम्ही, या प्रकारे मिरचीला कट मारून घ्यायचंय जेणेकरून मसाला व्यवस्थित असा आतमध्ये बसला गेला पाहिजे। आता याच प्रकारे मी सर्व मिरच्यांना मधोमध कट मारून घेते। आता इथे मी सर्व मिरच्यांना मधोमध चिरून घेतलेला आहे। आता आपण मसाला भरून घेऊयात। आता मगाशी जे आपण तिळकुट बनवून घेतले तेच यामध्ये टाकायचं आहे। बाकी दुसरं काहीच ऍड करायची गरज नाही। इथे बघू शकता, या प्रकारे मिरचीमध्ये तिळकुट भरून घ्यायचं आहे। तिळकुट आतमध्ये घातलं की या प्रकारे प्रेस करून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित असं आतपर्यंत तिळकुट भरलं जातं। आणि तिळकुट भरून झालं की दोन्ही बाजूने मिरची आपण दाबून घ्यायची। आता याच प्रकारे मी बाकीच्या मिरच्या सुद्धा भरून घेणार आहे। इथे बघू शकता तुम्ही, सर्व मिरच्यांमध्ये माझं तिळकुट भरून झालेलं आहे। थोडं तिळकुट हे शिल्लक राहिलेलं आहे, ते मी वरून टाकणार आहे। चला तर मग आता हे फ्राय करून घेऊयात। इथे मी मिरची फ्राय करण्यासाठी एक पॅन गरम करायला ठेवला होता आणि यामध्ये आता मी तेल टाकून घेतलंय। तेल थोडं गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचं आणि यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्यात। खूप छान मिरच्या होतात, नक्कीच करून पहा आणि कशा झाल्या आहेत या कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच कळवा। जास्त तिखट आवडणाऱ्या लोकांसाठी ही तर उत्तम मेजवानीच आहे। थोडं प्लेटमध्ये राहिलेलं तिळकुट सुद्धा यावरती टाकून घेते। आता गॅस मध्यम करायचा आहे आणि यावरती झाकण टाकून घ्यायचंय। झाकणावर थोडं पाणी ठेवायचंय म्हणजे मिरच्या खाली लागत नाहीत आणि पाण्याच्या वाफेवर चांगल्या शिजल्या जातात।
3-1 मिनिटांनी झाकण काढायचं आणि मिरच्या पलटी मारून घ्यायच्या. या प्रकारे सर्व मिरच्या पलटी मारून घ्यायच्या आणि मिरच्या पलटी मारून झाले की पुन्हा एकदा आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्यावरती पाणी ठेवायचं आहे. पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण घालायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊयात. वा, खूपच छान अशा मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. थोड्या हलवून घ्यायच्या आहेत आणि गॅस बंद करायचा आहे. इथे मी एक मिरची पलेत्यावर घेऊन दाखवते. इथे बघू शकता मिरची व्यवस्थित अशी नरम झालेली आहे. याचा अर्थ मिरची चांगली शिजली गेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्रायबर्स वाढले तर रेसिपी बनवण्याचा अजून उत्साह येतो. तो उत्साह वाढवण्यासाठी मला प्लीज मदत करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.